एक म्हणतो भगवं करू, एक म्हणतो हिरवं करू. हा महाराष्ट्राचा प्रश्न असू शकतोय. नितेश राणे म्हणतात गाडून टाकू, दफन करू, हिरवा साप ठेचून काढू. हिरवा साप ठेचल्यावर सर्पमित्र सोडणार आहेत नितेश राणेंना. नवनीत राणा पाकिस्तानमध्ये जा, अमुक जा, हा देश या रंगाचा त्या रंगाचा. अरे काय चाललंय? तुम्ही मंत्री आहेत, खासदार आहेत, संविधानिक पदावर आहेत आणि काय भाषा वापरताय? दफनची भाषा, गाडण्याची भाषा, ठेचण्याची भाषा. बदलणार आहेत तुम्ही जंगलाचा हिरवा रंग? बदलणार आहेत तुम्ही सनराईजचा भगवा रंग? बदलणार आहेत तुम्ही आकाशाचा निळा रंग? काय रंगावर पेटंट आणलंय, कॉपीराईट आणलंय? तुमच्या बापाचा नावाने रजिस्टर आहेत रंग? तुम्ही ज्यावेळेस असं बोलता ना त्यावेळेस महाराष्ट्रातल्या जनतेला अतिशय दुर्दैव वाटतं की काय लोक या देशामध्ये बसलेत, राज्यात बसलेत, ज्यांना रोजगाराबद्दल काही वाटत नाही, शिक्षणाबद्दल काही वाटत नाही, लोकांच्या आरोग्याबद्दल काही वाटत नाही. जाऊन बघा ना सरकारी हॉस्पिटलमध्ये काय रंगाच्या पिचकाऱ्या मारल्यात, काय अवस्था झाली त्या सरकारी हॉस्पिटलची. शाळा बंद झाल्यात, शिक्षण बंद झालंय, गोरगरीब शिक्षणापासून वंचित होत चाललेत. त्या शाळांच्या भिंती पडायला लागल्यात, त्याचे रंग उडालेत. त्या रंगावर नाही बोलायचं. हिरवा करू, भगवा करू, निळा करू, रंगावर सुद्धा तुम्ही आता राजकारण करणार. विकास करू ही भाषा नाही चालणार, कारण विकास हरवून गेलेला आहे, कधीच हरपलाय तुमचा विकास. या निवडणुकीमध्ये अजेंडा काय? तर रंगाचा अजेंडा. किती दिवस जनतेची दिशाभूल करणार आहेत? नितेश राणेंची भाषा बदलणार आहे की नाही? नवनीत राणा, नितेश राणे, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर भाजपच्या झेंड्यातला हिरवा कलर काढा. तुमचा पक्ष तेवढा हिरवा तरी कलर काढणार आहे का? मग कशाला नाटकं करताय? निवडणुकीच्या काळामध्ये हिरवा गळ्यामध्ये टाकून भगव्यासोबत फिरलात आणि आता हिरवा आणि भगवाचं भांडण काढताय. असेल हिंमत तर तुमच्या झेंड्यातून काढा हिरवा रंग. लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, परिस्थिती बिकट आहे, महिलांवरती अत्याचार होतोय. 13 वर्षाची 12 वर्षाची मुलगी नवोदय विद्यालय लातूरमध्ये मारून टाकली. 4.5 वर्षाच्या चिमुरडीवरती बलात्कार झालाय. नवनीत राणाचं स्टेटमेंट कुठे आहे? नाही, इथं तुम्हाला रंग दिसला नसेल ना. रंग दिसला तर ठेचायला पुढे येता. हिरवा साप ठेचू म्हणे. सर्पमित्र सोडणार आहेत तुम्हाला? आहे तुम्हाला शासनाची परवानगी साप ठेचण्याची? काय बोलतोय, काय बरळतोय याची अक्कल नाही. लोक ऐकून घेतात, संयम ठेवतात म्हणून काही करायचं. एखाद्या राजकीय स्टेटमेंटचं भांडवल करून देश आणि महाराष्ट्र वेठीस धरायचा आणि ह्याला राजकारण म्हणायचं. नव्या तरुणांनी तुमच्याकडून काय अपेक्षा करायची? रंगावरती सुद्धा जर अधिकार गाजवायला निघालात तर तुमच्यासारखे बालिश बुद्धी कुणी असू शकतं का? ठिकाण्यावर या. संविधानिक पदावर बसलोय, विकासासाठी तुम्हाला बसवलंय. कशासाठी तुमची निर्मिती झाली? धर्माचा महापौर बसू, रंगाचं अमुक करू, हे जमतंय लोकशाहीमध्ये, संविधानात? हे संविधानिक भाषा आहे? दुर्दैव आहे की असे राजकारणी या महाराष्ट्रामध्ये. तर मंडळी, हे होते दीपक केदार. दीपक केदार यांनी या हिरव्या रंगाच्या राजकारणावरनं चांगलीच खरडपट्टी संविधानिक पदावर असलेल्या नेत्यांची केली आहे. नारायण राणे यांचे चिरंजीव, तसेच नवनीत राणा, त्याचबरोबर इतर नेत्यांच्या संदर्भाने त्यांनी ही खरडपट्टी त्यांची काढली आहे. तर विषय काय आहे? विषय आहे मुंब्र्यातल्या सहर शेख या नगरसेविकेने विजयी झाल्यानंतर अब पूरा मुंब्रा हरा रंग में रंग देंगे, हरा कर देंगे,
या पद्धतीचं जे विधान केलं होतं, त्या विधानावरून राज्यात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. नवनीत राणा यांनी या हिरव्या रंगावरनं विधानं केली. त्याचबरोबर नारायण राणे यांच्या चिरंजीवांनी देखील हिरव्या रंगावरनं विधानं केली. त्याचबरोबर बजरंग दल किंवा इतर जे संघटना महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्या तक्रारीवरून सहर शेख ज्या मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30 मधल्या नवनिर्वाचित नगरसेविका आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला. त्यांना जबाबासाठी बोलवण्यात आला. त्यांचा लेखी जबाब हा घेण्यात आला. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरनं हा जबाब घेण्यात आल्याचं कळतं. त्यांना तो जबाब पाठवण्यात आला. त्यानंतर सहर शेख ज्या MIMच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्यात, त्यांनी जे विधान केलं होतं त्यानंतर त्यांनी त्या विधानाच्या विरोधात आपली दिलगिरी देखील व्यक्त केली. त्या म्हणाल्या की कुणाच्याही भावना मन दुखवण्याचा माझा हेतू नव्हता नाही. माझ्या पक्षाचा रंग हिरवा आहे म्हणून मी पक्षाच्या रंगासोबत पूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकू असं विधान केलं होतं. पुढे ते असंही म्हणाल्या की माझ्या पक्षाचा रंग जर भगवा असता तर पूर्ण मुंब्रा भगवा करून टाकू असं देखील मी विधान केलं असतं. त्याचबरोबर तिरंग्याचे जे 3 रंग आहेत ते 3 रंग आपल्याला खूप प्रिय आहेत. आपण त्यासाठी आपला जीव देखील द्यायला तयार आहोत असं त्यांच्या स्पष्टीकरणामध्ये सहर शेख ज्या मुंब्र्याच्या नवनिर्वाचित नगरसेविका आहेत त्यांनी म्हटलं. तर या सगळ्या प्रकरणावरून दीपक केदार यांनी मात्र संविधानिक पदावर असलेल्या नेत्यांची चांगलीच खरडपट्टी केली. ते म्हणालेले आहेत की उगवत्या सूर्याचा भगवा रंग हा कसा तुम्ही घेऊ शकता? हिरवाईने नटलेल्या हिरव्या गर्द निसर्गाचा रंग तुम्ही कसा घेऊ शकता? मोकळं असलेलं निळशार आभाळ याचा निळा रंग तुम्ही कसा घेऊ शकता? या निसर्गाच्या आणि सृष्टीच्या उपमा देत त्यांनी नेत्यांना चांगलंच धारेवर धरला. त्याचबरोबर आता तुम्ही रंगाला देखील वाटून घेताय का? रंग ही का तुमच्या बापाची जहागिरी आहे का? अशा कडक शब्दात त्यांनी या नेत्यांना सुनावलेलं आहे. त्याचबरोबर रंगावरून जे राजकारण सध्या बघायला मिळत आहे त्यावरनं त्यांनी चांगलाच दम या नेत्यांना भरलाय. दीपक केदार हे ज्यावेळेस बोलायला उठतात निश्चितच त्यांचा स्वर हा कडाडलेला असतो आणि रंगावरनं सुरू असलेल्या या राजकारणात आता या नेत्यांची खरडपट्टी त्यांनी केलेली आहे. सहर शेख यांच्या कैसे हराया आणि पुरा मुंब्रा हरा कर देंगे या वाक्यांमुळे उत्पन्न झालेल्या या कॉन्ट्रोवर्सीचा शेवट हा अशा पद्धतीनं होतो आहे. दीपक केदार यांनी देखील यावरती रंगाचं राजकारण या संविधानिक पदावर आणि जबाबदार नेत्यांवर ताशेरे ओढत केलेलं आहे. तर अगोदर जे रंग आणि रंगाशी असलेली संगती या संदर्भाने जे राजकीय परिणाम, दृश्य परिणाम आपल्याला बघायला मिळतात याबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट करून अवश्य कळवा. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.